तर जय शिवराय मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राइब करा। खाली दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो काय हप्ता आहे, मित्रांनो एप्रिल महिन्याच्या निधीच्या वाटपासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपण जर का एकत्रित जर का बघितलं तर वर्ष 2025-26 याकरिता अनुसूचित जाती अनुसूचित जमातींकरता किंवा मग विशेष सहाय्य प्रवर्गातील महिलांकरिता तर या सर्वांच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून तर याच्यासाठी 3,960 कोटी रुपयाचा निधीची तरतूद याच्यात करण्यात आलेली आहे। तर याच्यापैकी 410 कोटी रुपयाच्या निधीला वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 30 एप्रिलपर्यंत माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता पडेल असे इथं सांगण्यात आलेले होते। महिला व बाल कल्याण विकास मंडळाच्या मार्फत किंवा मग वित्त मंत्र्यांच्या मार्फत हे सांगण्यात आलेले होते। तर निधी उपलब्ध नसल्यामुळे ही गोष्ट इथं टाळण्यात आली होती। परंतु एप्रिल महिना सुद्धा इथं संपून गेला। एप्रिल महिन्याची आखरी तारीख सुद्धा इथं संपून गेली आणि निधी इथं वितरित न होण्याचं कारण म्हणजे आणि याच्या मागचं कारण म्हणजे निधीची उपलब्धता नसणे। मित्रांनो, जेव्हा सर्वसामान्यांची निधीची उपलब्धता, अनुसूचित जाती जमातींची निधीची उपलब्धता या सर्वांचा जेव्हा निधी उपलब्ध होतो तर तेव्हा हा निधी इथं वाटप केला जातो। आता निधी इथं उपलब्ध झालेला आहे आणि वितरण करण्यासाठी सुद्धा एक तारीख इथं ठरवल्या जाईल। कारण 30 एप्रिलपर्यंतच ही निधी वाटप झाला असता, परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे याला इथं टाळले गेले होते आणि आता निधी इथं उपलब्ध झालेला आहे। आता या निधीला विलंब झालेला आहे, त्यामुळे कोणत्याही तारखेपर्यंत ते निधी हा टाकू शकतात आणि याची तारीख ही ते लवकरच इथं समोर आणतील। त्यामुळे महिलांना आता कोणत्याही फिकर करण्याचं काम नाही आहे। लवकरात लवकर त्यांचा निधी त्यांच्या अकाउंट्समध्ये इथं टाकण्यात येणार आहे। मित्रांनो, याचा GR जर तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही इथं बघू शकता। वाटलंच तर तुम्हाला मी त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं टाकून देईल खाली, तुम्ही तो GR तिथं बघू शकता। तर व्हिडिओवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राइब करा। खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी आणि महिला विकासासाठी इथं घेऊन येत असतो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, धन्यवाद।